नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एक खास आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी साबुदाणा वडा. हे वडे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला तर एकदम लाजवाब लागतात. इथे दाखविलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर साबुदाणा वडे अगदी परफेक्ट होणारच. तेलात अजिबात फुटणार नाही. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जरा आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी 2 उकडून घेतलेले बटाटे आहेत. ते आता आपण किसणीच्या साहाय्याने अशा प्रकारे किसून घेऊया. कोणतेही कटलेट्स किंवा वडे बनवताना अशा प्रकारे बटाटे अगदी व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते त्या पदार्थात अगदी लगेचच एकजीव होतात. पाहू शकता बटाटे अगदी व्यवस्थित मी किसून घेतले आहेत. लगेचच त्यामध्ये 1 वाटी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घालूया. इथे मी साबुदाणा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यात पाणी घालून अगदी रात्रभर व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे. अशा प्रकारे साबुदाणे अगदी व्यवस्थित 3-4 वेळा धुवून घेतल्यामुळे त्यातील स्टार्च निघून जातो आणि वडे चिवट आणि चिकट होत नाही. आता त्यात आपण पाववाटी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि आल्याचा कूट घालूया. त्याबरोबरच चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालूया आणि हे सर्व मिश्रण हातानेच एकजीव करून घेऊया. इथे तुम्ही कोथिंबीरही घालू शकता, पण उपवासाला कोथिंबीर चालत नाही म्हणून मी इथे वापरत नाही आहे. जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर घालू शकता. आता आपण लगेचच सर्व जिन्नस व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात 1 वाटी साबुदाणा आणि वरीचे पीठ घालूया. ही सिक्रेट वस्तू आहे, त्यामुळे साबुदाणा वडे तेलात सोडल्यावर अजिबात फुटत नाही आणि वरून क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतून अगदी लुसलुशीत असे तयार होतात. आपण पाहू शकता अशा प्रकारे साबुदाणा वड्यासाठी अगदी व्यवस्थितपणे पीठ तयार करून घ्यायचे आहे. आता लगेचच आपण त्याचे वडे तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वडे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे वडे तयार करून घेत आहे. आता वड्याचा गोळा अशा प्रकारे तयार करून घेतल्यावर तळ हातावर घेऊन अगदी व्यवस्थितपणे दाबून घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे साबुदाणा वडा मी व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे. लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये ठेवूया. अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व साबुदाणा वडे मी तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण तळून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापले आहे की नाही त्यासाठी आपण थोडे साबुदाण्याचे मिश्रण घालूया. अशा प्रकारे गोळा वर आला तर समजायचे की तेल अगदी व्यवस्थित तापले आहे. आता लगेचच कडेकडेने आपण साबुदाणा वडे अशा प्रकारे तेलात सोडूया. गॅसची फ्लेम प्रथम मीडियम करून घ्यायची आहे आणि नंतर वडे तेलात सोडायचे आहे. इथे मीडियम फ्लेमवरच आपल्याला साबुदाणा वडे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. साबुदाणा वडा तेलात सोडल्यावर झारा अजिबात लावायचा नाही, नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते. ही काळजी घ्यावी. एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर आणि व्यवस्थित भाजली गेल्यावर लगेच पलटून साबुदाणा वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता साबुदाणा वडे अगदी व्यवस्थित गोल्डन कलर येईस्तोवर मी तळून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका चाळणीत व्यवस्थित त्यातील तेल अशा प्रकारे निथळून काढून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट साबुदाणा वडे तयार झाले आहेत. अजून मी दुसऱ्या बॅचमधले वडे तुम्हाला तळून दाखवत आहे. दुसऱ्या बॅचमध्ये साबुदाणा वडे तेलात सोडल्यावर एक बाजू व्यवस्थित खरपूस तळून घेतल्यावर पलटून अशा प्रकारे साबुदाणा वडे दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस्तोवर अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे. हे करत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे, नाहीतर साबुदाणा वडे तेलकट होण्याची शक्यता असते. ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे.
पाहू शकता दुसरी बॅच अगदी परफेक्ट तळली गेली आहे. लगेचच त्यातील तेल निथळून अशा प्रकारे त्याच चाळणीत काढून घेऊया. अशा प्रकारे साबुदाणा वडे तयार झाले आहेत. लगेचच गरमागरम साबुदाणा वडे सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले कुरकुरीत असे साबुदाणा वडे. हे वडे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे साबुदाणा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून नंतरच रात्री त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा वडे अगदी व्यवस्थित कुरकुरीत आणि चिवट होत नाहीत. त्याबरोबरच जे आपण त्यामध्ये पीठ वापरले आहे साबुदाणा आणि वरीचे पीठ ते अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये घालायचे आहे. त्यामुळे वडा तेलात सोडल्यावर अजिबात फुटत नाही आणि वडा तेलकटही होत नाही आणि पीठही अगदी व्यवस्थित तयार होते. अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा वडा बनवाल तर तो अगदी परफेक्टच होणार. तो तेलात फुटणार नाही. तुम्ही अशाच प्रकारे साबुदाणा वडा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत आणि चटपटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.